हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिएक्शनचे टाइप्स पाहणार आहोत। जसं बॅक व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाइड इनटू 11 टाइप्स आउट ऑफ 4 टाइप या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे। फर्स्ट वन इज द कॉम्बिनेशन रिएक्शन, सेकंड वन इज द डीकंपोजिशन रिएक्शन, थर्ड वन इज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन एंड फोर्थ वन इज द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। या चार रिएक्शन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिली रिएक्शन कॉम्बिनेशन रिएक्शन। फर्स्ट वन रिएक्शन इज द कॉम्बिनेशन रिएक्शन। कॉम्बिनेशन मीनिंग वरना आपल्याला त्याची माहिती लगेच मिळेल की कॉम्बिनेशन मीन्स कंबाईन होणे म्हणजेच एकत्र येणे, की कंबाईन होणे किंवा एकत्र येणे या टाइपला आपण कॉम्बिनेशन असं म्हणू शकतो। पण मग आता एक्झाम्पल वरनं तुम्हाला पण लॉजिक लागेल की एरोची जी बॅक साइड असेल त्याला आपण रिएक्टंट म्हणतो आणि फ्रंट साइडला जे असेल त्याला प्रोडक्ट म्हणतो। मग आता या एरोच्या बॅक साइडला फर्स्ट एक्झाम्पल मी जनरल एक्झाम्पल मी दिलं की a + b = ab, म्हणजे काय की इकडे a आणि b हे दोन रिएक्टंट आहेत आणि ab त्यापासून एक प्रोडक्ट बनला। इथं a b c तीन रिएक्टंट आहेत बट a b c कंबाईन म्हणजे एक प्रोडक्ट बनला। म्हणजेच काय की ज्या केमिकल रिएक्शनला 2 or more than 2 रिएक्टंट पासून एकच प्रोडक्ट बनतो तर त्या टाइपच्या केमिकल रिएक्शनला कॉम्बिनेशन रिएक्शन असे म्हणतात। when 2 or more than 2 reactant give the single kind of product, this type of chemical reaction is called as the combination reaction। की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट पासून एकच प्रोडक्ट भेटत असेल तर त्या टाइपच्या केमिकल रिएक्शनला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात। म्हणजे रिएक्टंट साइडला असणारे रिएक्टंट हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे, परंतु जो प्रोडक्ट प्रिपेअर होणार तो ऑलवेज एकच पाहिजे, तर त्या टाइपच्या रिएक्शनला केमिकल रिएक्शन म्हणतात। बट these two are the जनरल एक्झाम्पल, की हे दोघं जनरल एक्झाम्पल आहे, आपल्याला समजावं याकरता घेतलेले। बट वी कॅन सी द प्रॉपर एक्झाम्पल। सो वी कॅन सी फर्स्ट वन एक्झाम्पल Na + Cl it gives NaCl। म्हणजे मी काय केलं की हा जो एरो आहे या एरोच्या बॅक साइडला Na + Cl, Na मीन्स सोडियम and Cl मीन्स क्लोरीन। Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन, हे दोन एलिमेंट्स या ठिकाणी घेतले म्हणजे दोन रिएक्टंट घेतले आणि त्यापासून NaCl मी कंबाईन केलं म्हणजे त्यापासून एकच प्रोडक्ट मी जनरेट केला। म्हणजेच काय की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये दोन रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट जनरेट झाला तर त्या टाइपच्या रिएक्शनला कॉम्बिनेशन टाइप ऑफ रिएक्शन म्हणतात। म्हणजे when Na and Cl combine each other produce NaCl means sodium chloride। हे कशाचं एक्झाम्पल आहे तर सोडियम क्लोराइड हे या ठिकाणी कॉम्बिनेशनचं एक्झाम्पल होणार। रिझन बिहाइंड देम टू रिएक्टंट गिव्ह द सिंगल प्रोडक्ट। We can see another one example C + O2। C means carbon, O means oxygen। When carbon and oxygen combine each other in the presence of heat, then it gives CO2 means carbon dioxide। म्हणजेच काय की कार्बन आणि ऑक्सिजन ज्यावेळेस एकत्र येणार कंबाईन होणार तर त्यापासून CO2 आपल्याला भेटला। म्हणजे इथं दोन रिएक्टंट आहे कार्बन आणि ऑक्सिजन, पण प्रोडक्ट मात्र एकच भेटला CO2 मीन्स कार्बन डायऑक्साइड। आणि या टाइपच्या रिएक्शनला आपण कॉम्बिनेशन टाइप ऑफ केमिकल रिएक्शन असे म्हणतो। मग कॉम्बिनेशन म्हणजे काय की 2 रिएक्टंट गिव्ह द सिंगल प्रोडक्ट, दिस टाइप ऑफ केमिकल रिएक्शन नोन एज द कॉम्बिनेशन रिएक्शन। की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये दोन रिएक्टंट पासून एकच प्रोडक्ट भेटेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, नॉट ओन्ली 2। इथं A + B + C म्हणजे 3 रिएक्टंट आहे, त्यापेक्षाही जास्त येऊ शकतात, पण मिनिमम 2 इज रिक्वायर्ड। दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट तर त्याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात। हे दोन त्यांचे जनरल एक्झाम्पल, हे दोन प्रॉपर एक्झाम्पल, यासारखे तुम्ही बरेच एक्झाम्पल लिहू शकता। त्यानंतर आफ्टर द कॉम्बिनेशन वी कॅन सी द डीकंपोजिशन रिएक्शन and a decomposition reaction is exactly opposite than the combination reaction। म्हणजेच काय की ही डीकंपोजिशन रिएक्शन कंप्लीटली अपोजिट असते कॉम्बिनेशनच्या रिएक्शनला। मग इथे पहा की डीकंपोजिशन रिएक्शन मध्ये असणारे जे तुमचे रिएक्टंट होते ते यांचे प्रोडक्ट आहे आणि यांचे जे रिएक्टंट आहेत यांचे जे प्रोडक्ट आहे तर ते यांचे काय आहे रिएक्टंट। म्हणजे प्रोडक्ट आणि रिएक्टंट हे एकमेकांच्या काय होतात
अपोज होतात डिकंपोजिशन अँड कॉम्बिनेशन मध्ये, की कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये 2 or more than 2 रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट भेटतो आणि डिकंपोज मध्ये होतं काय की एका रिएक्टंट पासून 2 or more than 2 प्रोडक्ट फॉर्म होतात. आता सगळ्यात पहिली बेसिक कंडिशन की व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिकंपोजिशन. डिकंपोज होणे म्हणजे त्याचे दोन भाग, दोन तुकडे 2 or more than 2 त्याचे पीसेस तुकडे या ठिकाणी फॉर्मेशन होणे, तर याला जर आपण म्हणतो डिकंपोज होणे. जसा हा एक बोर्ड आहे, या बोर्डला जर मिडलला आपण कापलं तर या बोर्डचे दोन भाग होणार, म्हणजे हा एक सिंगल बोर्ड आहे, सिंगलचे दोन पार्ट केले म्हणजे त्याला आपण डिकंपोज केले, तसे दोन पार्ट केले. आणि डिकंपोज होणे म्हणजे ब्रेकडाउन होणे, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्ट होणे. कॉम्बिनेशन होणे म्हणजे 2 or more than 2 पार्ट पासून एक पार्ट बनणे. हे कंबाइन होतं, दॅट्स व्हाय वन प्रोडक्ट वी गेट हियर. इथं डिकंपोज होतं म्हणजे वन रिएक्टंट पासून 2 or more than 2 प्रोडक्ट भेटतो. जसं एक्झाम्पल AB हा एक रिएक्टंट आहे, याला A B म्हणजे दोन प्रोडक्ट मी फॉर्मेशन केले. ABC हा वन रिएक्टंट, त्यापासून A B C वी कॅन प्रिपेअर द 3 प्रोडक्ट हियर. म्हणजे वन रिएक्टंट गिव 2 प्रोडक्ट, वन रिएक्टंट गिव 3 प्रोडक्ट. म्हणजे काय की इन दोज केमिकल रिएक्शन वन रिएक्टंट गिव 2 or more than 2 प्रोडक्ट. दिस टाइप ऑफ केमिकल रिएक्शन इज नोन एज द डिकंपोजिशन रिएक्शन. या रिएक्शनला आपण डिकंपोजिशन रिएक्शन म्हणतो. But these two are general example. We can see the proper example. So proper example also right opposite. की याचे जे रिएक्टंट आहे त्याचे प्रोडक्ट असणार आणि याचा जो प्रोडक्ट आहे तो याचा रिएक्टंट असणार. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिलं NaCl. NaCl means सोडियम क्लोराइड. NaCl सोडियम क्लोराइड हा वन रिएक्टंट आहे. याला मी ब्रेक डाउन करणार इन द प्रेझेन्स ऑफ हीट. तर त्यावेळेस NaCl ब्रेक डाउन झाल्यानंतर त्यापासून Na+Cl असे दोन कंटेंट या ठिकाणी प्रिपेअर होणार. आणि ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एका रिएक्टंट पासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट भेटतात, तर त्या टाइपच्या केमिकल रिएक्शनला आपण काय म्हणतो, तर त्या टाइपच्या केमिकल रिएक्शनला आपण डिकंपोजिशन रिएक्शन म्हणणार. NaCl means सोडियम क्लोराइड, Na means सोडियम, Cl means क्लोरीन. अनदर वन एक्झाम्पल CO2. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड. When carbon dioxide heated, then we get C plus O2, oxygen liberate or without liberate. But here we can get one reactant, two product. That's why this reaction is called as the decomposition reaction. Simply किंवा सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर आपण काय सांगणार की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये दोन रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट बनत असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट पासून एक प्रोडक्ट बनत असेल तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. आणि डिकंपोजिशन रिएक्शन कोणाला म्हणणार, तर एका रिएक्टंट पासून 2 किंवा मोर दॅन 2 आपल्याला त्यावेळेस जर प्रोडक्ट भेटत असेल तर त्याला म्हणायचं डिकंपोजिशन रिएक्शन. अँड दॅट्स व्हाय कॉम्बिनेशन अँड डिकंपोजिशन these two reactions are opposite to each other. आणि त्यामुळे या दोन्ही रिएक्शन एकमेकांना राईट ऑपोजिट म्हणजेच विरुद्ध आहेत. असं हे कॉम्बिनेशन आणि डिकंपोजिशन रिएक्शन बद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहिली. सिमिलर नेक्स्ट पॉइंट वी कॅन सी डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता आपल्याला थर्ड वन रिएक्शन जी तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी IMP एक्झाम्पल असणार आहे. ही रिएक्शन मॅक्सिमम टाइम विचारल्या जाऊ शकते, मॅक्सिमम प्रॅक्टिस पेपर मध्ये ही रिएक्शन आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट रिएक्शन वी कॅन सी हियर. तर एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलं, पहिले एक्झाम्पल सांगतो त्यावर तुम्हाला डेफिनेशन मी मॉडिफाइड करून देतो. when KCl treated with the Na in a presence of heat it gives NaCl plus K. म्हणजे काय की when potassium chloride treated with the sodium in a presence of heat it gives sodium chloride and potassium separate out. but ज्यालाच आपण जर वर्डिंग मध्ये ही जी वर्डिंग सांगितली ही 12th ला यूज करावी लागेल. बट 10th स्टँडर्डच्या बेसिस वरती वर्डिंग सांगतोय मी तुम्हाला की हा KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराइड आहे, Na म्हणजे सोडियम आहे. तर या रिएक्शन मध्ये होतंय काय की हा Na K च्या जागी येतोय आणि K या केमिकल रिएक्शन मधनं बाहेर जातोय. पण मग होतं काय या ठिकाणी की हायली रिएक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल इन अ सिंगल क्वांटिटी. दिस वर्ड इज मिसिंग. इन अ सिंगल क्वांटिटी.
म्हणजे काय होतंय की हायली रिएक्टिव्ह मेटलला लेस रिएक्टिव्ह मेटल सिंगल क्वांटिटी मध्ये रिप्लेस करतोय, म्हणजे एकच प्रोडक्ट या ठिकाणी जनरेट झाला. NaCl हा एकच प्रोडक्ट जनरेट झाला तर तुम्ही म्हणसाल सर के हा सुद्धा प्रोडक्ट आहे, राईट, के हा सुद्धा प्रोडक्ट आहे, बट के इज द एलिमेंट, की के हा एक एलिमेंट आहे. के मीन्स पोटॅशियम, तो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही. बट NaCl मीन्स सोडियम क्लोराइड, जे ज्याला आपण मराठीमध्ये मीठ असं म्हणणार की हा एक कंपाऊंड आहे, पण याला कंपाऊंड म्हणता येणार नाही, हा तर एलिमेंट होणार. अँड दॅट्स व्हाय की व्हेन हायली रिएक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल इन अ सिंगल क्वांटिटी, दिस टाइप ऑफ केमिकल रिएक्शन नोन ॲज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हायली रिएक्टिव्ह मेटलला लेसर रिएक्टिव्ह मेटल सिंगल क्वांटिटी मध्ये रिप्लेस करतो, तर त्या टाइपच्या केमिकल रिएक्शनला डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणतात. आणि डबल डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम सेम आहे, मायनर चेंज आहे यामध्ये, की इथे पहा KCl, सिमिलर वी कॅन राइट हियर डबल डिस्प्लेसमेंट मध्ये सुद्धा KCl, बट हियर ओनली वी कॅन राइट Na, आणि या Na बरोबर मी इथं काय लिहिलेलं आहे OH, त्याच्या बरोबर कनेक्ट झालेला आहे. मग प्रोडक्ट जर पाहिले तुम्ही तर मी प्रोडक्ट मध्ये काय केलंय की K हा Na च्या जागी आणि Na हा K च्या जागी काय होतो, रिप्लेस होतोय. So we can write NaCl plus KOH. पण होतंय काय की NaCl means sodium chloride, that is the compound. KOH potassium hydroxide, it is also organic compound. म्हणजे दोन प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्मेशन झाले. इथं पण तुम्ही म्हणसान सर दोन झाले, पण या ठिकाणी K हा फक्त एलिमेंट आहे, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड नाहीये, तो एलिमेंट आहे. म्हणजे इथं प्रॉपर एकच प्रोडक्ट जनरेट झाला, तो NaCl होता. बट हियर टू प्रोडक्ट शुड बी जनरेट, NaCl and KOH. NaCl बट जनरेट झालाय आणि KOH सुद्धा या रिएक्शन मध्ये जनरेट होतोय. अँड दॅट्स व्हाय वी कॅन राइट हियर सोडियम क्लोराइड अँड पोटॅशियम क्लोराइड. मग फरक काय आहे दोन्ही रिएक्शन मध्ये? इथं पण सेम तेच होणार. हायली रिएक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल, ओनली हियर वी कॅन राइट इन अ डबल क्वांटिटी. डबल क्वांटिटी म्हणजे दोन प्रोडक्ट भेटताय म्हणून डबल क्वांटिटी, अँड दॅट्स व्हाय वी कॅन राइट हियर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. की डबल हा शब्दच त्या करता आलाय की दोन प्रोडक्ट जनरेट होताय, दोन प्रोडक्ट, दॅट्स व्हाय वी कॅन राइट हियर डबल डिस्प्लेसमेंट. आणि दोन्ही सुद्धा जे मेटल आहे तर त्याबरोबर सब कंटेंट, कोणता ना कोणता तरी सब कंटेंट या ठिकाणी कनेक्ट झालेला असतो किंवा जॉईंट झालेला असतो, तर या टाइपच्या रिएक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणायचं आणि याला डिस्प्लेसमेंट म्हणायचं. पण एक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी सांगायचा राहिला की हायली रिएक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल इन अ सिंगल क्वांटिटी, अँड हियर हायली रिएक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस रिएक्टिव्ह मेटल इन अ डबल क्वांटिटी. But what is the meaning of highly reactive and less reactive metal? कि highly reactive and less reactive म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. मेटल मीन्स आपल्याला माहिती आहे की आफ्टर अ केमिकल रिएक्शन एलिमेंट कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड एज मेटल, आणि ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज तो नॉन मेटल. पण हायली रिएक्टिव्ह मेटल आणि लेस रिएक्टिव्ह मेटल कसं आयडेंटिफिकेशन करायचं, तर त्याकरता मी एक चार्ट तुम्हाला या ठिकाणी लिहून दिला. फर्स्ट 20 जे एलिमेंट आहे त्यामध्ये असणारी ही रिएक्टिव्हिटी सीरीज आहे. पोटॅशियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन सोडियम, सोडियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन लिथियम, लिथियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन कॅल्शियम, कॅल्शियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन मॅग्नेशियम, मॅग्नेशियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन बेरिलियम, अँड बेरिलियम इज हायली रिएक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. बट हायली लेस रिएक्टिव्ह म्हणजे काय, तर त्याकरता एक वर्डिंग लक्षात ठेवा. दोज मेटल हॅविंग लास्ट शेल less number of electron, this metal is highly reactive metal. म्हणजे काय की ज्या मेटलच्या लास्ट शेलला लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात तो मेटल हायली रिएक्टिव्ह मेटल असतो. मग लेस नंबर म्हणजे किती, मिनिमम 1 इलेक्ट्रॉन. पिरियॉडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट आहे. आउट ऑफ दिस प्रत्येक एलिमेंटच्या लास्ट शेलला मिनिमम 1 इलेक्ट्रॉन तरी असतो. 0 इलेक्ट्रॉन कोणाच्याही लास्ट शेलला नसतात, आणि म्हणून ज्या एलिमेंटच्या ज्या मेटलच्या लास्ट शेलला 1 इलेक्ट्रॉन तो हायली रिएक्टिव्ह मेटल असेल. आणि त्यावेळेला आपण सिरीज प्रिपेअर करतो की जर तुम्ही कंपेअर केलं पोटॅशियम, सोडियम, लिथियम, these element having last cell 1 इलेक्ट्रॉन, या तिघांच्याही लास्ट शेलला एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हे पहिले आले. आणि यांच्या बाकीच्यांच्या लास्ट शेलला 2 और ॲल्युमिनियमच्या लास्ट शेलला 3 इलेक्ट्रॉन आहे, दॅट्स व्हाय ॲल्युमिनियम त्यानंतर आला. पण
डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंटचं मीनिंग पुन्हा एकदा पहा की when highly reactive metal replaces less reactive metal in a single quantity, then we can say it is a displacement reaction. And double displacement means when a highly reactive metal replaces less reactive metal in a double quantity, this type of chemical reaction known as the double displacement reaction. ही झाली डिस्प्लेसमेंट, ही झाली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ही झाली रिएक्टिव्हिटी सिरीज. म्हणजे हायली रिएक्टिव्ह मेटलला लेस रिएक्टिव्हला रिप्लेस केलं पाहिजे. म्हणजे हा जो फर्स्ट वन कंटेंट असेल तो हायलीच पाहिजे आणि सेकंड वन जो असेल तो लेस रिएक्टिव्ह लागेल. तर एकदा कॉम्बिनेशन, डिकंपोजिशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट आपण एकदा डबल पाहून घेऊया की आपण लेसन स्टार्ट केला केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट स्टार्ट केला टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. प्रीवियस पिरियड मध्ये आपण पाहिलेलं आहे की 11 टाइप आहे. आउट ऑफ दिस वी कॅन राइट हियर 4 रिएक्शन आणि त्यामध्ये पहिली रिएक्शन आपण लिहिली कॉम्बिनेशन. So what is the meaning of combination? When two or more than two reactant give the single kind of product, this type of chemical reaction is called as the combination reaction. की ज्या केमिकल रिएक्शनला 2 or more than 2 रिएक्टंट पासून आपल्याला एकाच टाइपचा प्रोडक्ट भेटेल त्याला आपण म्हणणार कॉम्बिनेशन रिएक्शन. फॉर एन एक्झाम्पल वी कॅन राइट हियर Na+Cl की Na आणि Cl हे दोन रिएक्टंट आहेत त्यापासून आपल्याला या ठिकाणी एकच प्रोडक्ट जनरेट झाला दॅट इज NaCl. That's why we can write here Na+Cl it gives NaCl. म्हणजे ही कोणती रिएक्शन आहे कॉम्बिनेशन. का बरं तर 2 रिएक्टंट गिव अ सिंगल प्रोडक्ट. Here we can write then second one is decomposition. So what is the definition of decomposition? When a single reactant give 2 or more than 2 reactant, this type of chemical reaction is known as decomposition reaction. की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला एक रिएक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट जनरेट होणार त्यांना आपण डिकंपोजिशन रिएक्शन म्हणतो. वी कॅन राइट हियर वन एक्झाम्पल NaCl वी कॅन ब्रेक Na+Cl म्हणजे हा एक रिएक्टंट आहे NaCl त्याचे आपण दोन पार्ट केले Na+Cl म्हणजे दोन प्रोडक्ट जनरेट केले. दॅट्स व्हाय याला काय म्हणायचं डिकंपोजिशन. शॉर्टली मेमरी मध्ये काय लक्षात ठेवणार कॉम्बिनेशन मीन्स कंबाइन होणे आणि डिकंपोजिशन म्हणजे ब्रेकडाउन होणे किंवा त्याचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्ट होणे. Then we can see the next reaction number 3 that is displacement reaction. तर displacement ची डेफिनेशन आपण काय सांगणार की when highly reactive metal replaces less reactive metal in a single quantity, this type of chemical reaction is known as the displacement reaction. की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हायली रिएक्टिव्ह मेटलला लेस रिएक्टिव्ह मेटल सिंगल क्वांटिटी मध्ये जनरेट करणार तर त्या रिएक्शनला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणतो आणि हा रिएक्टिव्हिटी सिरीजचा चार्ट असेल. नेक्स्ट पिरियड मध्ये मी तुम्हाला हा चार्ट सुद्धा एक्सप्लेन करून सांगेल की हायली आणि लेस रिएक्टिव्ह मेटल नेमकं आयडेंटिफिकेशन आपण कसं करू शकतो तर ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहूया. बट बिफोर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन रिमेन. So what is the definition of double displacement reaction? Highly reactive metal replaces less reactive metal in a double quantity. This type of chemical reaction known as the double displacement reaction. म्हणजे या दोघात फरक काय की इथं हायली रिएक्टिव्ह लेस रिएक्टिव्ह दोघांकडे मेटल आहे. फक्त हायली रिएक्टिव्ह मेटल बरोबर या ठिकाणी काहीतरी सब कंटेंट असेल बट लेस रिएक्टिव्ह मेटल एकटाच येणार आणि प्रोडक्ट मध्ये हायली रिएक्टिव्हला सुद्धा तो एकटाच बाहेर करणार. बट हियर या ठिकाणी काय होतं की हायली अँड लेस दोन्हीही मेटल बरोबर सब कंटेंट असतात आणि मेटल इंटरचेंज झाल्यानंतर दोन सेपरेट ऑर्गॅनिक प्रोडक्ट या ठिकाणी जनरेट होतात. दॅट्स व्हाय दोन प्रोडक्ट भेटल्या कारणाने ही डबल डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट that is combination and second one is the decomposition. या व्हिडिओ मध्ये या 4 रिएक्शन आपण पाहिलेले आहेत. फक्त एक कन्सेप्ट तुम्हाला मला हायली अँड लेस रिएक्टिव्ह एक्सप्लेन करायची आहे जी नेक्स्ट व्हिडिओच्या स्टार्टला मी एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर पुढला पार्ट आपण कंटिन्यू करू.